एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं एका सुंदर तरुणीबरोबर लग्न लावून देण्यात आलं। आता लग्न लावून देण्यात आल्यानंतर त्या तरुणाचं आणि त्या तरुणीचा सुखाचा संसार सुरू झाला। पण मात्र हे जे लग्न लागलेलं होतं या लग्नामध्ये थोडं उलटं होतं। तो जो नवरदेव आहे त्याचं वय कमी होतं तर नवरीचं वय जास्त होतं। आता याला लग्नासाठी मुलगी भेटणार नाही म्हणून त्याला जास्त वयाची मुलगी बायको करून दिली। तरीसुद्धा या दोघांचं लग्न झालं, सुखाचा संसार सुरू झाला आणि वर्षभर यांचा सुखाचा संसार अगदी सुरळीतपणे चांगल्या पद्धतीनं चालला। पण मात्र वर्ष होताच ती जी बायको आहे ती त्या ठिकाणाहून फरार झाली, घरामधून बेपत्ता झाली। मग तिचा जो नवरा आहे त्यानं तिची शोधाशोध सुरू केली की ती नेमकं कुठं गेली आहे, काय गेली आहे। तिच्या माहेरीकडच्याला विचारपूस केली पण मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही। म्हणून त्यानं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि त्याचा जो बाप आहे तो सुद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। आता पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली, पाहिजे त्या पद्धतीनं तपास केला नाही। यानं स्वतःहून त्याच्या बायकोचा आणि बापाचा तपास करायला सुरुवात केली। अनेक वर्ष त्यानं शोधाशोध केली, 7 वर्ष उलटली तरीसुद्धा शोध लागलेला नव्हता। मग 7 वर्षानंतर एक दिवस अचानक त्याची बायको आणि त्याचा बाप एका ठिकाणी राहत असल्याची माहिती त्याला समजली आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता हे जे संपूर्ण घडलेलं जे प्रकरण आहे ते दबतौरी नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये राहणारा एक तरुण होता। या तरुणाचं लग्न 2016 मध्ये एका तरुणीबरोबर लावून देण्यात आलं होतं। आता ती जी तरुणी आहे ती नवरदेवापेक्षा थोडी मोठी होती, कारण की लग्नाच्या वेळेस हा जो नवरदेव आहे तो 18 वर्षापेक्षा कमी वयाचा होता, तर ती जी नवरी आहे ती त्याच्यापेक्षा 2-4 वर्षांना मोठी होती। पण तरीसुद्धा आता यानं ते मान्य केली आणि या दोघांचं लग्न त्या ठिकाणी पार पडलं। आता लग्न पार पडल्यानंतर यांच्या सुखाचा संसार सुरू झाला। बघता बघता महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, वर्ष गेलं। पण मात्र वर्ष झाल्यानंतर तारीख आली 17ची 2017ची। 2017मध्ये ती जी बायको असणारी महिला आहे तिनं अचानक संध्याकाळी घर सोडलं आणि ती त्या ठिकाणाहून गायब झाली, बेपत्ता झाली। आता बायको कुठं गेली आहे, काय गेली आहे याचा शोधाशोध जेव्हा त्या नवऱ्यानं केली तेव्हा त्याला ती आजूबाजूला कुठंही दिसली नाही। त्यानं फक्त शोधाशोध केली। जेव्हा त्यानं शोधाशोध केली तेव्हा त्याच्या घरामध्ये त्याचा बापसुद्धा नव्हता याची जाणीव त्याला झाली। मग त्यानं दोघांचाही तपास करायला सुरुवात केली। इकडं तिकडं पाहुणे रावणे मित्र कंपनी सगळ्यांना विचारलं की त्याची बायको आणि बाप कोणाला दिसला आहे का, पण मात्र कोणीही सांगण्यास नकार दिला, कारण की कोणालाच काय माहीत नव्हतं ती नेमके गेलेत कुठं म्हणून। मग यानं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस स्टेशनमध्ये बायको आणि बाप बेपत्ता झाल्याची तक्रार दिली, त्यांचा शोध घ्यावा अशी विनंती केली। पोलिसांनी फक्त तक्रार दाखल करून घेतली, पाहिजे त्या पद्धतीनं शोध घेतला नाही, तपास घेतला नाही, तक्रार दाखल करून घेतली। त्या पोलिसांना माहीत झालं होतं की हे स्वतःच पळून गेले असतील, कुठं गेले असतील, म्हणून पाहिजे त्या पद्धतीने तपास करण्यात आला नाही। मग हा जो नवरदेव आहे तरुण आहे तो त्याच्या बायकोचा बापाचा शोध घेत होता। दिवसामागं दिवस जात होते, महिन्यामागं महिने जात होते, अनेक दिवस तो शोध घेत होता आणि आता तो त्याच्या कामधंद्याला सुद्धा लागलेला होता। मग बरेच दिवस उलटल्यानंतर 7 वर्षानंतर एक दिवस त्याची जी बायको आहे ते जवळचं एक चौंदसी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये त्याची बायको आणि त्याचा बाप असल्याची माहिती समजली। जशी त्याला माहिती समजली त्यानं तात्काळ ते चौंदसी नावाचं गाव गाठलं आणि गाठल्यानंतर त्याच्या बायकोकडं पाहिलं तेव्हा त्याच्या बायकोला एक मुलगासुद्धा झालेला होता। तर त्याचा जो बाप आहे त्यानं त्याच्या बायकोसोबत लग्न केलेलं होतं। त्यानं जेव्हा पाहिलं की त्याच्या बापानं त्याच्याच बायकोसोबत लग्न केलं हे बघून त्याला मोठा धक्का बसला। त्यानं घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी आले, त्या बायकोला त्याच्या बापाला या दोघा जणांना ताब्यात घेतलं, चौकशी केली। तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की जेव्हा तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं तेव्हा तिचा जो नवरा आहे तो अल्पवयीन होता, 18 वर्ष वय त्याचं पूर्ण नव्हतं किंवा त्याचं जेवढं लग्नाचं वय पाहिजे होतं तेवढं नव्हतं आणि तो तिच्यापेक्षा लहान आहे।
तो जास्त शिकलेला नाही, काही कामधंदा करत नाही, काही कमवत नाही, म्हणून तो तिला सुखी ठेवत नव्हता. म्हणून तिचा जीव तिच्या सासऱ्यावर आलेला होता. मग तिचा सासरा तिचे सगळे लाड पुरवायचा. वर्षभर तिनं त्याच्या ठिकाणी वाट पाहिली आणि मग वाट पाहिल्यानंतर ती तिच्या सासऱ्याबरोबर पळून गेली. आता ती तिच्या सासऱ्याबरोबर सुखात आहे, योग्य संसार करत आहे आणि याच माध्यमातून तिला आता एक मुलगासुद्धा झालेला आहे. त्या दोघांचा सुखी संसार चालू आहे. तिला तिच्या पहिल्या नवऱ्याबरोबर राहायचं नसून सासऱ्यासोबत आता तिनं लग्न केलं आहे, त्यामुळं तिला त्याच्यासोबतच राहायचं आहे असं त्या महिलेनं पोलिसांना ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळं पोलिसांनी त्या महिलेवर काहीही कारवाई केली नाही. त्याच तरुणाचं समुपदेशन चालू आहे, कारण की त्या महिलेनं आणि तिच्या सासऱ्यानं घेतलेला जो निर्णय आहे तो स्वमर्जीनं घेतला आहे, म्हणून यामध्ये पोलीस हस्तक्षेप करू शकत नाहीत असं त्या ठिकाणच्या काही जणांनी सांगितलेलं आहे. पण मात्र एकंदरीत हे जे प्रकरण घडलंय यामध्ये तो जो पहिला नवरदेव होता, तरुण होता, त्याच्या बापानं त्याच्या बायकोसंग लग्न केल्यामुळं त्याची बायको आता त्याची आई झाली आहे, तर तिचा मुलगा याचा भाऊ झाला आहे. असं गुंतागुंतीचं नातं या ठिकाणी तयार झालं आहे आणि हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशच्या बंदायूं जिल्ह्यामधील दाबतोरी गावामध्ये घडलेलं आहे. आता कशा पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये काय काय घडतंय हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल. पण मात्र या ज्या संपूर्ण प्रकरणामध्ये असं कशामुळं घडलं असेल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळं अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.